विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी. नाशिकमध्ये महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना संधी. मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत दराडे थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार. त्यामुळे भाजप महायुती धर्म पाळणार की मैत्रीपूर्ण लढत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाहूया सविस्तर बातमी. सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगत चालल्याचं पाहायला मिळतंय. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस. नाशिकमध्ये इच्छुकांसह अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सध्या ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेंद्र दराडे यांच्यासोबत सध्या प्रमुख अधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. अगदी थोड्याच वेळात शिवसेना नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दराडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी केली. मात्र ही जागा शिवसेनेला गेल्याने आता भाजपचे सर्व इच्छुक माघार घेऊन युती धर्म पाळणार की नाशिकमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार हा प्रश्न निर्माण झालाय. विशेषतः भाजपचे गणेश गीते यांनी मागील 2 वर्षांपासून मतदारसंघात मोठी तयारी केली. पक्षाच्या आदेशामुळे समजा गणेश गीतेंनी माघार घेतली तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रंगणात कायम राहणार का, या नव्या शक्यतेमुळे महायुतीची धाकधूक वाढली. त्यामुळे आता एकूणच या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. पुढे नेमकं काय घडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे.